हॅलो नमस्कार, मी स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉगची सुरुवात मी करते 11:30 वाजता. तर म्हटलं होतं काल मी ब्लॉग अपलोड करेल, पण काल मी अपलोड नाही केला कारण घरी सगळे होते. आणि आजसुद्धा माझ्या घरी पाहुणे वगैरे सुरूच आहे. तर चला असू द्या, आता मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. म्हणजे आता मी गुलाबाची कलम आणायचा विचार करते. आम्ही जाणार टिळक राजाला. तर मी विचार करते तुम्हाला तेही दाखवेल आणि कलम आणायला लागल्यावरती दाखवेल. शूट घेईल मी, थोडं क्लिप घेईल. व्हॉईस नाही देऊ शकत मी कारण मला कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही, तर मी व्हॉईस ओव्हर करेल. आणि त्याचबरोबर आपण जेवढे 65 बिया लावल्या होत्या तेवढ्या सगळ्या उगल्यात, सगळ्या फक्त 2-4 राहिल्यात. तर ठीक आहे, त्या पण उगतील लवकर. तर आता ईशान घरामध्ये आहे आणि तो झोपला नाही आज. तर मेन गोष्ट ती आहे की तो झोपणार नाही आहे. आणि जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा मग त्याला झोप येणार आणि मग तो परेशान करणार. आणि घरात आता टी व्ही सुरू आहे. इथं गुलाबी मुळा आणि ढवळा मुळा जे आहे ते उगले. आणि हे तेव्हा समजून येते बरं का यांचं गुलाबी हे. त्याचबरोबर इथं पूर्ण मेथी उगली. हा लसूण आहे, हा जो उगते हा लसूण आहे पूर्ण, आणि हा पण लसूण आहे. त्याचबरोबर इथं मी ह्या बिया टाकल्या, तर त्या नाव नाही दिल्यामुळं ध्यानात नाही. त्याचबरोबर भरपूर अशी रोपं उगले तिथं, हे बघा. तर ह्या शेंगा होत्या त्या ह्या पडेल इथं अजून पण उगत आहे. तर कमेंटमध्ये सांगा या बिया कशाच्या आहे. आणि ही लाल लाल भाजी आहे कोणती तरी. त्याचबरोबर हे, आणि इकडे सुद्धा आपलं ते हे आहे ब्रॉकली, गोबी, डबल तेच लाल बी, मेथी आणि ह्या बिया सगळ्या उगत आहे. इकडे हा कोंब येते, भरपूर कोंब येत होते बरं का. पण हे बघा, हे असं फुटले ना माती की मग समजता आले म्हणून. तर ते दबलेत. हे स्ट्रॉबेरीला इथून पाणी येते बरं, 2 पाणी तर ते येते. इथे खेळते आणि घरात टी व्ही सुरू आहे म्हणून माझा थोडासा आवाज बी शिल्लक झाला आहे. कारण तर टी व्हीचा आवाज यायची, कॉपीराईट यायची भीती वाटते. तर हा खेळूच राहिला बरं का इथं अजून पण. सारखी अशीच मस्ती राहते सुरू. आबा आणि बघा हे मस्त अडलंय हा खूप जास्त. झोपून पण बघताय. तर आम्ही झाले अर्धा तास आले आणि म्हणलं होतं मला कलमी ते घ्यायचे, पण ते घेणं नाही झालं कारण कलमी नव्हते आणि काय नव्हतं. इतकं फिरलं पण कलमी काय भेटल्या नाही. आणि ईशान घरात झोपलाय म्हणून दांगडं होऊ नये म्हणून मी बाहेर बसले. तर नेमकं झाडांना पाणी वगैरे दिलं आहे. आणि बाहेर येऊन बघते इतका कचरा पडलाय ना, खूप जास्त कचरा पडलाय. तर हे बघा सगळं काही एकदम असं पांगून गेलंय. तर आता हे सगळं काही झाडून वगैरे घेणे. म्हटलं होतं खूप काही करायचं आहे आज. गुलाबाची कलम आणि ते आणायची होती मला, पण नाही भेटलं तिथंसुद्धा. आणि आमच्या गावात भेटतच नाही. आणि भेटत पण असलं तर खूप लांब जावं लागतं, लगे हे गावच सोडून जावं लागतं म्हणजे असं. तर ठीक आहे, त्याने काय भेटल्या. म्हटलं आपण झाडं वगैरे लावली असती. अंगूरच्या कलमी लावल्यात, पण जे ऑर्डर करेल होतं त्या काड्या सुकेल आल्यात. आता त्या शिरकत्यात नाही शिलगत काय माहिती, पण रोज पाणी वगैरे देते तसं तर. आणि मी तुम्हाला काही झाडं तर दाखवलेच माझा वाटतं ब्लॉग बनवताना की सगळे उगलेले आहे म्हणून. तर असं आहे. आणि आता घरात म्हणजे मी एवढ्या उशिरा शूट करत आहे कारण सर्वजण बाहेर गेलेत आणि मग आता कोणीच नव्हतं, त्यामुळं शूट घेऊन राहिले. तर चला घरात बसते कारण ईशान एकटाच आहे घरामध्ये. तर त्याची पण हालचाल पण सुरूच राहते बरं का सारखी. आणि माझा ना काही दिवसापासून कॅमेरा थोडा खराब झाला आहे समोरचा, एकदम ब्लर येते. बॅक कॅमेरा केला ते लहान एक मोठा असं दिसतंय, समजत नाही काय करू आणि काय नाही. आणि काल पण ब्लॉग नव्हता टाकला, आज पण नाही म्हणल्यावर 1-2 दिवस आड म्हणलं की मग खूपच एकदम लो जाते, खाली जाते एकदम. लगे पहिले जसे व्ह्यूज इन्क्रीज होत होते ना, डेली असे ब्लॉग्स टाकत होते तर थोडे चांगले व्ह्यूज येत होते. पण आता काही दिवसांपासून थोडं माझा आता कट होते ना, तर 20-22 पण माझं तसंच झालं आहे ते. तर ठीक आहे, जाऊ द्या, खालीवर तर होतच असते. आता हे झालं, मागचा एकच दिवस बुडाला, पण आजचा ब्लॉग हा येणारच आहे. तर सगळं तर झालेलं आहे, फक्त झाडून वगैरे राहिलं. ईशान मागे झोपलेला आहे. आणि आता बाकीचा ब्लॉग उद्या शूट घेणार आहे सकाळी, कारण तर आता काहीच नाही आहे शूट घेण्यासारखं. नेमकीच किती वाजले, 4 वाजले. आणि 4 वाजता स्वयंपाकाचा टाईम राहतो पूर्ण, लगेच स्वयंपाकाचा तर एकदम बेकार झाला.
आणि देळगाव राजाला मी काय नाही, फक्त ते माझे थोडेसे डॉक्युमेंट्स वगैरे बनवायचे होते, ते मी काल दिले होतं. तर आज आलं होतं माझं, तर फक्त ते आणायला गेले होते मी. क्वार्टर बुकची नकल आणि तेच लागत होतं मला, बाकी दुसरं काय नाही. तर ठीक आहे, ते आणले वगैरे. आता सगळं म्हटलं काही भेटन तर नाही भेटलं. माझं थोडंसं जाताना शूट घेतलं आहे मी. तिथं गेल्यावरती काही घेतलं नाही, कारण निशान थोपी गेलता. निशान माझ्या हातात होता, प्रस वेगळीकडे लटकेले होते. कॅमेरामॅन काय नव्हता, कोणीच नव्हतं. म्हणजे हे होते पण मग ते कॅमेरा वगैरे पकडत नाही. तर मग तिथे थोडंसं जेवण वगैरे केलं, खाल्लं पिलं. आणि निशांसाठी थोडंसं ब्रेड आणि कप केक घेऊन आलो. त्यानंतर तो तर झोपूनच गेला आहे असं पक्के. आणि आता उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला नवीन नवीन काहीतरी दाखवेल. तर जाऊ द्या, आता आजचा व्लॉग तर असाच आपला संपला. आणि मी वर्मी कंपोस्ट आणि ते काही ऑर्डर केलेले आहे थोडंसं, तर ते पण येईल. आणि मला ना आता ऑनलाईन झाडं म्हणजे बघा, एक येतं एक नाही येत, कधी लगेच सुकील देतात तर कधी देत बीत नाही असं होते. तर आता ऑनलाईन तर मी बघेन, घेत असले तर. तसं तर मी शीट्स म्हणजे ते बियाच घेणार आहे आता, झाडं वगैरे नाही घेत, कारण बियाचे पॅकेट्ससुद्धा चांगले येतात आणि ते उगतात पण. कारण आता मी लावल्यात ना, तर माझ्या A to Z बिया उगल्यात. फक्त थोड्याफार ज्यांना उशीर लागतो त्यांना लागणारच आहे उशीर आता, पण जे लवकर लवकर उगतात 4-4, 5-5 दिवसात, ते सगळं माझं उगलं. जसं की मुळा झालं, गाजर झालं, हे सगळं झालं, ते माझे उगलेले आहे. मेथी, पालक, तर असू द्या, ते सगळं उगले. कानातलं भरपूर ढिलं होते बरं माझं. तर जाऊ द्या. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि उद्या काहीतरी इंटरेस्टिंग करू असा मी विचार करते, कारण उद्या घरी कोणीच नाही आहे. त्यामुळं मग उद्याचा व्लॉग थोडा मस्त होईल. आता 4 वाजले, भांडे वगैरे करते, थोडंसं काम करते, भाजी शिजायला टाकून देते, म्हणजे लवकर होईल डाळ वगैरे असं. तर जाऊ द्या, बाय. मग भेटूया, कारण माझ्या गप्पा कधी संपणार नाही आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.